गेल्या 4 आठवड्यांपासून पेटलेल्या इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संघर्षामुळे जगात ऊर्जा संकट निर्माण झालं। इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे इंधनानं भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली, ज्याचा भारताला फटका बसला। व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर होते। अशातच राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकारनं मोठा दिलासा दिला। राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना एकूण 50% गॅस पुरवठा होणार आहे। युद्धामुळे गॅस टंचाईचं संकट लक्षात घेता हॉटेल मालकांना केवळ 30%च व्यावसायिक गॅसचा पुरवठा करण्यात येत होता। यात आणखी 20%ची वाढ करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। पीएनजी विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच पहिल्यांदा 20 आणि नंतर 10 असे 30% वाटप मंजूर करण्यात आलेले आहे पीएनजीच्या विस्तारासाठी। आता 23 मार्च पासून पुढील सूचना येईपर्यंत आणखीन 20% वाटप मंजूर करण्यात येत आहे। त्यामुळे संपूर्ण वाटप जे आहे हे 50% होईल। मुंबईत सध्या कमर्शियल गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढू लागली, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना खाद्यपदार्थांच्या दरात त्यांनी वाढ केली आहे। लोअर परळ परिसरातील निरगुडकरांचं आपलं मालवण या रेस्टॉरंटनं गॅस मिळत नसल्यानं 2 शाखा बंद केल्या। केवळ 1 शाखा सुरू ठेवली असून त्यातील प्रत्येक पदार्थांमागे 10% वाढ केली। सध्या दरात वाढ केली असली तरी पुढील 4 दिवसात गॅस मिळाला नाही तर ही शाखा देखील बंद करणार असल्याची माहिती हॉटेलचे मालक रवींद्र निरगुडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। ग्राहकांना आता कसं समजवायचं, पण मला एवढंच कधी ग्राहकांना समजतं की आता सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, सिलेंडर भेटत नाही आहे, तेलाचे भाव वाढले आणि त्या प्रकारे ग्राहकही आम्हाला सपोर्ट करतात आहे आणि काही 10% 15% आम्ही आता सध्या भाव वाढवण्याचा प्रयत्न सुरुवात केली आहे आणि ग्राहक ही समजून घेते की आता गॅसच नाही आहे तरी पण हॉटेल व्यावसायिक आम्हाला उत्तम प्रकारचे जेवण आम्हाला बनवून देत आहे आणि आमची सेवा करत आहे। तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की ह्यावर तुम्ही लवकर लक्ष घाला आणि आम्हाला यातून आमचा मार्ग मोकळा करा, कारण आमचंही घरदार त्या व्यवसायावरती चालत असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।